चला, आपल्या पुरणपोळ्या तर मस्तपैकी तयार झाल्यात. आता आपण करूया कटाची आमटी. त्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपण इथे काढून ठेवलंय, पण एक साहित्य मध्ये राहिलंय, तो आहे सोहम उद्योगचा गोडा मसाला. ह्याशिवाय कटाची आमटी तर कधीच पूर्ण नाही होऊ शकत. आता काय करतेस पहिल्यांदा? मी आधी गॅस लावून घेते. आता पहिलं खोबरं घालू का? खोबरं नंतर घाल. ओके. मग आधी मिऱ्या घालू. मिरे, लवंगा आणि हा मसाला अगदी हलका भाजायचा. चालेल. मिऱ्यानी एक येतो, पण जास्ती झाले तर त्याचा त्रास होतो. मिऱ्यांचा जास्त स्ट्रॉंग होतो मसाला, म्हणून मिरे कमी घालायचे. लवंगा एक 4-5, दालचिनीचे तुकडे, अजून एखादा चालेल. हे हळूहळू भाजती आहेस, हलकं भाजलं ना की मग खोबरं घाल, म्हणजे खोबरं ना जळत नाही. चालेल. भाज आता हलकं, गॅस बंदच ठेवायचा. तू आता हे खोबरं भाजतेस ना, तर माझी काय करायची माहिती आहे, मोठा तुकडा घ्यायचा खोबऱ्याचा, आपल्याला केवढा आहे तेवढा, आणि तो खोबऱ्याचा तुकडा असा गॅसवर धरायचा. मग ते पेटतं तेल असल्यामुळे, आणि तो पूर्ण काळा करून घ्यायचा, जाळून घ्यायचा. असं धरलं की तो बरोबर वर पेटतो, आणि मग तो खलबत्त्यात घालून कुटायचा. जड जातं जरा, त्यामुळे हे भाजलेला शॉर्टकट छानच आहे, प्रश्नच नाही. पण ती पद्धत होती पूर्वी, त्यामुळे हे सगळं हलकं भाजायचं. त्याचा एक सुगंध छान सुटतो बघ. हो, अगदी. फक्त जास्त जळून द्यायचा नाही, गोल्डन ब्राऊन होईल एवढं. गोल्डन ब्राऊन गुलाबी खोबरं झालं की तो बरोबर सगळं होतं. त्यामुळे ते भाजून झालं, आणि मग मिक्सरवर दळणार आहेस का? तुझा इथे खलबत्ता दिसतोय, पण खलबत्त्यात कुटणार आहेस का? हो. अरे वा, छान कल्पना आहे. हल्ली पण मी बघितलं, मुलींना जुनं साहित्य वापरायला आवडतं. हां, खलबत्ता वापरतील, पाटावर वंटा पण वाचायला पाहिजे. हो. अगं, तू हा जो कट काढलायस ना पुरणाच्या, म्हणजे डाळीचं, हरभरा डाळीच्या पुरणाचा आहे ना. मग आपण मगाशी पुरणपोळी केली ती हरभऱ्याच्या डाळीची. हो, पण मुगाच्या डाळीची पण करतात बरं का. हो का? हो, काही ठिकाणी तर तुरीच्या डाळीची पण करतात. अगं, ओके. आजाऱ्याला जर एखाद्या खायची असेल ना, तर मुगाच्या डाळीची पोळी, पुरणाची पोळी जसं म्हणतो ती, अगदी हलकी असते, पचायला जड जात नाही. हा, बरोबर झालं. झालं. गॅस बंद करून टाक आणि कुटायला घे. छान भाजलं गेलंय बघ का, मग वासही छान येतोय. घाल खलबत, घाल. छान. चांगलं कुठलं जात आहे खलबत्त्या. हो, मस्त वास सुटतोय, आणि तो कुटताना छान वास येतोय. अगदी ताज्या मसाल्याचा वास वेगळाच येतो. पण तू हा गोडा मसाला काढलायस ना सोहमचा, त्याचाही खूप छान वास सुटलाय बरं का. हे बघ, खोबऱ्याचा काय वास छान येतो. मी मगाचपासून बघतेय, गोडा मसाला वास छान आहे त्याला. अगदी तो आपण नंतर घालायचा आहे. हे बरोबर आहे का? झाला का बारीक? हां, झालं की छान झालं. छान बारीक झालाय. गॅस लावू? हो. थोडा मोठा ठेवते, म्हणजे तेल तापायला. आता तेल घालायचं आहे. आपण या कटाच्या आमटीत शेवग्याच्या शेंगा घालणार आहोत. पण ह्या उकडून घेतल्या आहेत बरं का. म्हणजे काय होतं, उकडून घेतलेल्या शेंगा जशाच्या तशा राहतात, कारण त्या फार उकळायला लागत नाही तर मग त्या मोडतात. म्हणून तशाच्या तशा राहण्यासाठी उकडून घेतले. चालेल. आता तेल तापलं की पहिल्यांदा मोहरी घालायची.
आणि जर आपल्याला असं वाटलं ना की आता ही मोहरी तडतडली, जिरं, काही वेळेला घाई होते आपली, त्यावेळेला गॅस बंद करून टाकायचं, जास्त तेल तापलं तर, म्हणजे फोडणी करपत नाही. ओके. तर मोहरी तेल तापलंय चांगलं. झालं. आता जिरं घालूया. हिंग, हळद, तिखट. फोडणीत तिखट आवडत असलं तर घालायचं, नाहीतर नाही, कारण काही वेळेला तिखट जळतं, पण रंग चांगला येतो. आता आधी शेंगा घालूया. थोडा वेळ मी गॅस बंद केला आहे. कढीपत्ता, छान कढीपत्ता तडतडतोय बघ. हो. आता कट घालूया. हो, घालू का? घाल. सावकाश होतं. आता मीठ घालूया आधी. आपल्याकडे जसं तिखट आवडत असेल ना तेवढं लाल तिखट घालायचं, कारण काही काही जणांना लाल तिखट फार आवडत नाही. आमटी ही गोड आंबट अशी असली पाहिजे. आता तू घालशील कुटलेला मसाला आहे तो घाल. चालेल. सगळं घालू ना? हो, बघू किती घाल बरं. हो, घाल लागणार आहे. आणि आपल्याला सोहमचा गोडा मसाला पण घालायचा आहे. हो. त्याच्यात पण यातले इन्ग्रेडियंट्स आहेतच, पण ते ताज्याची आणि वास आपण ते कुटून घातलं आहे. कटाच्या आमटीचं वैशिष्ट्य म्हणजे ती पातळ असली तर जास्त चांगली लागते, माहिती आहे ना तुला? हो. कारण पुरण पण लावतात फार पातळ झालं तर. पण आणखीन एक टीप मला इथे सांगायची आहे की कणिक जी आपली भिजलेली असते ना, ती आमटी उकळायला लागली की त्याच्यात थोडे थोडे छोटे छोटे तुकडे करून ती घालायची, म्हणजे तो नॅचरली दाटपणा त्याच्यात आला पाहिजे. बरोबर. आता आमटी उकळायला तुझा गोडा मसाला सांग, घालतो. येस. सोहमचा. इथे आपण सोहम उद्योगचा गोडा मसाला घालतोय. 1 चमचा घालूया. याच्यात 21 पदार्थ घातलेले आहेत. हो का? हो, सगळं याच्यात धने, जिरं, हिंग, त्याच्यानंतर मिरी, दालचिनी, लवंग, असे खूप पदार्थ आहेत. तिरफळ पण आहे. हो. आणि हे महाराष्ट्रीयन पद्धतीत करणाऱ्या सगळ्या भाजी उसळींमध्ये वापरला जातो. त्याने एक मस्त वेगळी चव येते. 1 चमचा वास की अजून घाल? थोडा घाल ना, म्हणजे मग तो वास चांगला येईल. गुड. वा. आता ही चिंचेचा कोळ आहे ना, हो, तो घाल. चिंच आणि गूळ ह्याच्यामुळे आपली आमटी ही खूप छान होते. तो चिंच आणि गुळाचं प्रमाण नेहमी छान असलं पाहिजे, नाही तर मग आंबटही असून चालणार नाही, नुसती गोड असून पण नाही. त्यामुळे तो प्रमाणात घालायचा. अगदी चिंच कमी घालूनही चालत नाही, म्हणून तो हात बसला पाहिजे. आणि खरं सांगू का, प्रत्येक पदार्थ माझ्या सासूबाई सुद्धा म्हणायचे की हातावर घेऊन बघा, काहीही नाही, देवाला तरी नैवेद्य वाढताना असं का वाढायचं, चांगल्या चवीचंच पाहिजे, म्हणून तो हातावर घेऊन नेहमी बघावा आणि मग त्याच्यात मी तिखट कमी असेल ते घालावं. घालू? हो, घाल. थोडा घाल, मला वाटतं. कोळ किती घातलायस तू? अर्धा चमचा. हां, ठीक आहे. आता ही चांगली उकळून द्यायची, कारण पूर्वीच्या बायका म्हणायची की 2 अंगुळं ही आमटी आटली पाहिजे. ओके. जेवढी आमटी आटेल, म्हणजे आमटी म्हणजे कटाची आमटी,
ती जितकी आटेल तेवढा तो सुगंध तुझ्या हातात. Flavor. सोहमच्या मसाल्याचा तू आता कच्चा कुटून घातलायस ताजा मसाला, तो त्याचा फ्लेवर वास अतिशय सुंदर येतो. आत्ताच इतका मस्त घमघमाट सुटला याचा. छान सुटलाय. वा, सोहमच्या मसाल्याचा वेगळा वास जाणवतोय. आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची. ओके, गॅस बंद करून घालायची की नाही, थोड्या वेळ उकळली तरी चालते. घालू? घाल. चांगली 2 मिनटं उकळू दे. बघ, दाटपणा आपोआप आलाय. हो. कारण कटाचा गुणच येतो की त्याला नंतर दाटपणा येतो. आणि कटाची आमटी ही दुसऱ्या दिवशी सुद्धा खूप छान लागते बरं का. मुरल्यावर म्हणजे उरली तरी त्याचं उलट ठेवून दे. काही ना दूध तूप याच्यापेक्षा कटाची आमटीच खूप आवडते. तूप घ्यायचं आणि कटाची आमटीशी पोळी खायची. पुरणपोळी आली म्हणजे तूप तर पाहिजेच. पुरणाची पोळी तर आता मस्तपैकी तयार झाली आहे. सोबतच कटाची आमटी पण छान तयार आहे. तर आता आपण ताट वाढून घेऊया. ते पान वाढायची पण नजाकत आहे. हो, अगदी छान पान वाढावं लागतं. इकडे काही कटाची सांडून आमटी. उपयोग नाही. आता कुरडई ठेव. वा, पांढरी स्वच्छ. ही पण सोहमची ना कुरडई? हो. वा, पुरणाच्या पोळीसोबत तुपाची धार कोणाला नाही आवडत. हो ना. आणि छान वाढ. जोशी प्रकाराने वाढू नको, चिपळूण कर. प्रकाराने वाढलं पाहिजे तर ते तूप भरपूर झालं. तुपाची धार. वाव, हे असं ताट बघूनच इतकं तोंडाला पाणी सुटलंय की कधी मी आता खाते असं झालंय हे. तुम्हाला पण नक्की हे सगळं ट्राय करायचं असेल तर सोहम उद्योगच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही लोकवन आटा, गोडा मसाला, कुरडई सगळं आणि बाकी तांदूळ पिठी सगळेच प्रोडक्ट्स ऑर्डर करू शकता. मी ती वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याचसोबत आमचा सोहम उद्योगचा ऑफिशियल इंस्टाग्राम ID पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. सो तुम्ही सोहम उद्योग किचन या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.